हा मानस मनोरे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात। संपूर्ण आयोजनाला त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। अनिकेत 11 उत्कर्ष सावले आणि त्यांच्या विरोधात क्रियांश 11 एसीसी मोठी जुई या दोन संघादरम्यान ही लढत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। ऑन स्ट्राईक वरती फलंदाज निनाद आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय अंकेश। मानस मनोरे यांनी मंचावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत असेल। कॉमेंटेटर मानस मनोरे यांचं आगमन। मॅच चांगली होईल। एकीकडे उत्कर्ष सावले अनिकेत 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये खिलकर आणि त्यांच्या विरोधात क्रियांश 11 एसीसी मोठी जुई संघ फार दूरवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय। त्या संघाचे देखील मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करूयात, तितक्या शुभेच्छा देऊयात दोन्हीही टीमला। पॉवर प्लेचं पहिलं षटक अतुल माली हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय। डावखुर हाताचा हा फलंदाज, तितकीच चांगली शैलीदार गोलंदाजी त्याची राहिलेली आहे। डावखुर हाताचा हा गोलंदाज तितकाच प्रभावीशाली फलंदाज, परंतु पहिल्या चेंडूवरती चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले नाही। त्यांनी ओळखलं चेंडूवरती जाणं थोडंसं कठीण आहे। चेंडू सीमारेषा पलीकडे जाण्यापेक्षा चेंडूला अडवणं तितकंसं महत्वाचं होतं आणि चेंडूला अडवलं जातंय। पहिल्या चेंडूवरती मिळती आहे एक सिंगल धाव। सिंगलच्या मदतीनं धाव फलकाचा श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय। पहिली धाव फलकावरती अंकेश आता ऑन स्ट्राईक वरती असेल। क्रियांश 11 एसीसी मोठी जुई आणि अनिकेत 11 उत्कर्ष सावले बैठक फटका आणि बॉलला पाठवलं फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करत 4 धाबींसाठी चौकार। पाहिलं लो फुलटॉस, त्याच्यावरती कडा प्रहार बनवलं अगदी या फटक्याला। लीडिंग एज आणि त्यानंतर महत्वाची विकेट अंकेश या चेंडूवरती होईल बाद। पहिला धक्का मिळतोय, पहिला मोठा हादरा मिळतोय। तो बॅटिंग करत असताना या ठिकाणी क्रियांश 11 एसीसी मोठी जुई टीमला। टिपलेलं हे सुंदर झेल आपण त्या ठिकाणी पाहतो। पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती येते चौकार आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती स्वतःची गुणवत्ता दाखवत अतुल मालीनं फिंगर रोल केले। लीडिंग एज घेत एसटी रक्षक निशांत मालीचा भेद त्या ठिकाणी घेतला आणि 5 धाबा धाव फलकावरती 1-5 ही स्थिती आहे। क्रियांश 11 एसीसी मोठी जुई टीमची। अरुणजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना देखील आम्ही विनंती करतो सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। त्यांचे सुपुत्र अमरबाई गायकवाड आणि त्यांच्या सोबतीला अक्षय गायकवाड या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। अमर गायकवाड यांनी पैशाची उधळण केली, परंतु बरेचसे पारितोषिक त्यांनी या ठिकाणी लावले। सुरुवातीला आपण पाहिलं ज्यावेळी ही स्पर्धा चालू झाली त्यावेळी पहिला ऐवजेला पारितोषिक त्यांनी लावलं होतं। त्यानंतर आपण पाहतोय 500 100चे 600 झाले, 600चे 700 झाले होते आणि 700चे 800 झाले होते। एरिया कमांडर अजुशेठ सावंत देखील मुख्य व्यासपीठावरती बसलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। हा लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी अतुल
चला सेल डीजे तुमच्याकडे तिथे असतील तर द्या. अरुणजी गायकवाड यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या ठिकाणी करीत आहोत. हा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निकटवर्ती खंदे समर्थक आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा देखील वाढदिवस 12 डिसेंबरला असतो आणि त्यांचा देखील वाढदिवस 12 डिसेंबरला असतो. ते अरुणजी गायकवाड यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती घेतोय. एक डॅशिंग व्यक्तिमत्व. तीन चेंडू डॉट बॉल टाकले लगातारचे अतुल मालीनं. मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर चौकारानं खातं ओपन केलं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये केवळ 5 या धावसंख्येवरती थांबवलंय. ते उत्कर्ष सावळे या टीमनं अनिकेत 11 या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आलाय सुजल. पहिला चांगला फटका, डोपे टेकले, स्वतःचा बॅलन्स बिघडू दिलं नाही आणि तदनंतर चेंडूवरती शेवटपर्यंत करडी नजर ठेवली आणि चेंडूला फेकून दिलं जात आहे. डीप मिडविकेट सीमारेषा पलीकडे मारलेला हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. अमरभाई गायकवाड यांच्याकडून आपण पाहतोय आईवा जेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. प्रेक्षक कमाल कॅशला 200 सकाळी का बंद केले त्याच्या मागचं कारण आहे, जी छोटी छोटी मुलं आहेत ना ते आतमध्ये येत होते जेल टिपण्यासाठी. षटकार येतो, षटकाराच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. 1 विकेट गमावलाय आणि पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं ठिसूल पाहायला मिळतंय. पॉइंट वरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला फील्ड केलं जात आहे. धाबा मिळतील एकूणच 3 आणि या 3 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 14 धावा 10 फलकावरती. आज समोर गाडीची लाईट चालू आहे, ती लाईट बंद करा. टाकेदेवी ऑफिस. हा धन्यवाद. सुज्ञ प्रेक्षक आहेत, खऱ्या अर्थानं सुजान प्रेक्षक आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. मायबाप प्रेक्षक जर स्पर्धेला नसतील निखिल सर तर मजा नसते आणि तेच प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. समोरच्या दिशेमध्ये अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा हा चौकार येतोय. फलंदाज जितेशच्या बॅटमधून. हा मायबाप प्रेक्षकांचा प्रतिसाद, उदंड प्रतिसाद या स्पर्धेला म्हणजे या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धेला लाभला जातो. लोक वाट पाहत असतात की अचानक मोपाड्याच्या मैदानावरती कधी स्पर्धा होईल आणि त्याची आतुरता लागलेली असते प्रेक्षकांना. पूर्वी 4-4, 5-5 हजार पब्लिक या मैदानावरती आपण पाहिलेली आहे. अचानक मोपाड्याचं ते आयोजन असायचं, सुप्रीमो ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफीला षटकार लगातारचे जर 3 आले तर अरुणजी गायकवाड यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि चौकार आले तर अक्षय गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये. अजिंक्य इथे आमचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी सभापती सुरेश म्हात्रे साहेब आणि माजी सरपंच बबलू मुकादम आणि शाखा प्रमुख आमचे सुरेशजी पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचं तिरंगा ट्रॉफीमध्ये आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सुरेशजी म्हात्रे साहेब, बबलूजी मुकादम आणि सुरेशजी पाटील, धन्यवाद. हा अंकित, या ठिकाणी बरेचशा मान्यवरांची मानदेली आपण या स्पर्धेसाठी पाहतोय, परंतु षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी चालू आहे. 10 फलकावरती धावा आहेत त्या 20 धावा आणि 1 विकेट या ठिकाणी गमावलाय तो मोठी जोई टीमनं. मोठी जोई
खऱ्या अर्थानं जावई मॉन्टी यादव यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात मोठी जुळी टीमसाठी. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ब्लॉक हॉलला टाकलं होतं, खोदून काढलाय, सन्मान दिलाय, रक्षात्मक फटका होता, स्वतःचा बचाव करत ही सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धाव संख्येवरती. पूर्वी ज्यावेळी सुप्रीमो चषक व्हायचा ना अंकित, त्यावेळी डे मध्ये खऱ्या अर्थानं जे काही संघ खेळायचे, त्यानंतर नाईटमध्ये काही संघ खेळायचे. परंतु सुरुवातीला ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा याच मैदानावरती समालोचन केलं होतं त्यावेळी अंकित मालुसरे यांनी आम्हाला त्यावेळी संधी दिली होती. रितेश रत्नाकर राऊत असतील, त्यानंतर स्वप्नील राऊत असतील, त्यांनी संधी दिली होती. अजिंक्य, आपण इथे स्वागत करूया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी सभापती आदरणीय आमचे सुरेशभाई म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी सागर झावरे यांना मी विनंती करतोय, मयूर धुरवे यांना मी विनंती करतोय आणि सुरेशभाई म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तिरंगा ट्रॉफीमध्ये खरं तर सुप्रीमो ट्रॉफी 35 वर्ष आपण ज्यांना पाहतो, सुरेश म्हात्रे साहेब, भाई आमचे सुरेश म्हात्रे साहेब. मयूर वाजले की 12 नाही ना. मयूर धुरव भाई सुरेश म्हात्रे साहेब यांना या ठिकाणी त्यांचं स्वागत करतायत. बाई खरं तर सुप्रीमो ट्रॉफी जी रायगडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बँगलोर, त्याच्यानंतर गुजरात, राजस्थानचे खेळाडू या मैदानावर ज्यांनी आणले ते भाई सुरेश म्हात्रे साहेब, अजय शेठ असतील, बबलू मुकादम, माजी सरपंच आदरणीय बबलू मुकादम यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. मी बबलू मुकादम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तिरंगा ट्रॉफी, तिरंगा चषक 2026 अष्टविनायक क्रिकेट संघ आणि पंचशील नगरमधील सगळा आमचा मित्र परिवार, बबलू मुकादम यांचं स्वागत. त्यानंतर सुरेशजी पाटील शाखा, हॅलो, सुरेशजी पाटील साहेब यांचाही सन्मानित. बबलू मुकादम, त्यानंतर आमचे सुरेशजी पाटील. राहुल शिर्के यांना मी विनंती करतो. सुरेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. कित्येक मान्यवर आपण पाहिले या तिरंगा ट्रॉफीमध्ये, आजच्या दिवसामध्ये, रात्रीमध्ये आपण पाहिलेले आहेत आणि आलेल्या तमाम पाहुण्यांचं इथे आम्ही स्वागत करत आहोत. मयूर अजय शेठ सावंत, सुरेशभाई म्हात्रे साहेब, बबलू परदेशी, अरुण शेठ बबलू आमचे मुकादम, त्यानंतर आमचे अरुणजी गायकवाड, सुरेशजी पाटील या सर्व मान्यवरांचं, मयूर म्हात्रे यांचं स्वागत. आमचे अनिल पांगत. आणि जाऊया मॅचकडे. हा, त्याच्यामधले सेल संपलेत, आणतायत. चला आता समोरून थोडस बाजूला व्हा. अनोख्या शैलीनं गोलंदाजीचे ऍक्शन, पण त्याच्यावरती रिॲक्शन केलं. फलंदाज जितेशच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. वैभव जाधव यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. क्रियांश 11 ACC मोठी जोई टीमसाठी. 19 धावा वैयक्तिक खेळी करतोय. 9 बॉलमध्ये जितेश, चांगली फटकेबाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये बंधन टाकलं होतं अतुल मालीनं, परंतु तदनंतर जसा बरसलाय ना जितेश मैदानाच्या आतमध्ये, अगदी अनोख्या शैलीनं तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 33 धावा पलकावरती, 1 विकेट त्या ठिकाणी गमावलाय. लगातारचे 2 षटकार आले बॅक टू बॅक. आणि ऋषी हा गोलंदाज त्या ठिकाणी थोडासा मागडा ठरत असताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. ऋषीला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. अनोख्या शैलीनं आपण पाहतोय तो गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्या विपरीत जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जितेश जबरदस्त बॅटिंग करतोय, चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेटच्या साहाय्याने मारलेला हा पटका, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलं त्या ठिकाणी जितेशच्या माध्यमातून. परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल झालं होतं, परंतु केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल.
एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. अतुल माली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु थोडंसं फंबल. क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे, त्यांच्या पाठीशी आहे. आज संघ त्यांनी आत्तापर्यंत जो उभा दिसतोय तुम्हाला संघ खऱ्या अर्थानं, आणि बरेच खेळाडू देखील त्यांनी घडवले. या संघासाठी सर्वतोपरी मदत देखील त्यांनी केलेली आहे. ज्या ज्यावेळी संघ संकटात त्यावेळी आपण पाहतो ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. ते अतुलभाई माली, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 35 धावा धावफलकावरती या सिंगलच्या मदतीनं 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 बॉलमध्ये 20 धावा केल्यात फलंदाज जितेशनं, 4 मध्ये 11 केल्यात निनादनं. परंतु आता इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल. ऋषी 4 बॉलमध्ये 14 धावा त्याने या ठिकाणी खर्ची केल्यात. पहिल्याच 2 बॉलवरती लगातारचे 2 आले होते, परंतु यावेळेस बॉलनं सीमारेषा पुन्हा एकदा गाठली. जबरदस्त बॅटिंग, डोपे टिकून ऍक्शन रिप्लेमध्ये जरूर आपण हा फटका पाहणार आहोत. आणि या षटकाराच्या मदतीनं 41 धावा आहेत त्या धावफलकावरती. चेंडू आपण पाहिलं की चेंडूवरती स्वतःला पूर्णपणे झोकवून दिलं आणि तदनंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय की नाही त्याकडे पाहत राहिला होता. फलंदाज जितेश ठोकतोय या चेंडूवरती षटकार, आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 41 या धावसंख्येवरती. थोडेसे स्टेप आउट झाले होते, पुढे आले, क्रीज त्यांनी सोडली होती आणि तदनंतर हा बैठकी फटका म्हणजे चेंडूला वळून दिलं नाही, तत्पूर्वी पिक केला आणि षटकार लगावला जितेशनं. यावेळेस पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी अजूनही एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये पॅडल स्वीपचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवलंय. रेफर केलं जात आहे, चेक केलं जाईल. धावचित स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही. धावा एकूणच मिळाले या चेंडूवरती, कंप्लीट केल्यात त्या. तपासणी या ठिकाणी चालू आहे, चेक केलं जाईल. फलंदाज धावचित स्वरूपात बाद आहेत किंवा नाही आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. हॅलो. चला, फलंदाज नॉट आउट असेल. पॉपिंग क्रीज वरती सुखरूपपणे पोहोचले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण त्या ठिकाणी पाहतोय. मोठ्या फटक्यासहित सिंगल डबल वरती देखील त्यांचं बहर या ठिकाणी पाहतोय आणि चांगली बॅटिंग करतायत जितेश हे फलंदाज. धावफलकावरती धावा आहेत या 2 धावेंच्या मदतीनं. 44 धावा आहेत त्या धावफलकावरती. धावफलकावरती या षटकामध्ये महागडं षटक ऋषीचं आपण त्या ठिकाणी पाहिलं. 3 षटकार, 2 सिंगल, 1 डबल, 1 व्हाईट बॉल. थोडंसं महागडं षटक केवळ आपण पाहतोय. तब्बल 23 धावा या ठिकाणी खर्ची केल्यात. पहिल्याच 2 चेंडूवरती लगातारचे 2 षटकार मारले होते फलंदाज जितेशनं आणि तेच कायम ठेवलं. स्वतःची सिद्धता त्याने राखून ठेवली, स्वतःचा क्लास त्याने दाखवला आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. 44 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचं षटक देवेश माली हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. देवेश माली हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन स्ट्राईक वरती निनाद स्वतःवरती नाखुश आहे, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय.
वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 45 या धावसंख्येवरती. गणेश हा डीजेचे प्रोप्रायटर गणेश माली, गणेश पाटील त्यांनी मंचावरती यावं. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथून खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करत येतोय हा चौकार. संदीप शेठ मुंडे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. बाबू घरत त्यांच्या समवेत आहेत. प्रतीक हिवराळे, संदीपजी मुंडे साहेब जे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांचं स्वागत या तिरंगा ट्रॉफीमध्ये. विनोद शिंदे, बरीचशी पाहुणे मंडळी आपण पाहतो या आजच्या तिरंगा ट्रॉफीमध्ये आणि त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. संदीपजी मुंडे साहेब ज्यांची वासंबी प्रीमियर लीग आपण नेहमी पाहत असतो. त्यानंतर प्रत्येकजी हिवराळे आणि आमचे बाबू अभिजित घरत आणि विनोद शिंदे या मान्यवरांचं स्वागत. हा बरेचसे मान्यवर या ठिकाणी येत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांना आपण पाहतोय. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी आलेत. त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती देखील येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 54 या धावसंख्येवरती. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय संदीप शेठ मुंडे साहेबांचं आगमन आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांचं स्वागत या फटाक्यांच्या आतिषबाजीमधून आपण करतोय. 2 चौकार आलेत, 2 व्हाईट बॉल आलेत. असं वाटलं होतं देवेश चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करेल, धावा वाचवेल, परंतु षटकामध्ये धावा येत आहेत. जुई टीम, मोठी जुई टीम खऱ्या अर्थाने प्रयत्न करते धावा जमवण्यासाठी. सुरुवातीपासून त्यांचे प्रयत्न अगदी शर्तीचे राहिले. आक्रमण केलं, आक्रमण सातत्यपूर्वक त्याने टिकून ठेवलंय आणि त्या कारणास्तव या धावसंख्येचा उच्चांक त्याने या ठिकाणी गाठलाय. 54 धावा आहेत त्या धावफलकावरती. देवेश लाऊड अपील पंचांकडे परंतु नाही. लेग बाईस च्या स्वरूपात ही एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 55 या धावसंख्येवरती. ऑन स्क्रीन वरती आपण या ठिकाणी पाहतोय संदीप शेठ मुंडे साहेब मुख्य व्यासपीठावरती बसलेत. अरुणजी गायकवाड, तदनंतर आपण पाहतोय एरिया कमांडर आजू शेठ सावंत, तदनंतर सुरेश भाई म्हात्रे, अभिजित घरत, शशिकांतजी मुकादम, सुरेशजी पाटील, मयूर म्हात्रे आणि आदी मान्यवर, सगळे मान्यवर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती बसलेत. त्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय तिरंगा चषक 2026 मध्ये. 55 धावा फलकावरती. हा मानस मंदरे आले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, मोस्ट वेलकम असेल. चांगला पटका. मी तर म्हणेन या फलंदाजाचं हे जे झोन आहे ना ते फेवरेट झोन आहे आणि त्या फेवरेट झोन मध्ये मारलेला जितेशच्या बॅटमधून येतोय अशा
क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देखील दिलं होतं, बॅकिंग देखील दिली होती दुसऱ्या क्षेत्ररक्षकांना, परंतु त्या ठिकाणी धावा खर्ची केल्या जातात या शेवटच्या बॉलवरती. एकूणच 3 आणि या 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 65 या धावसंख्येवरती. जबरदस्त कामगिरी केली या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं क्रियांश 11 SSC मोठी जोही या टीमनं 65 धावा त्यांनी या पहिल्या सत्रामध्ये जमवल्या. 66 आजचा आपण पाहतोय की हायेस्ट टोटल या ठिकाणी, आणि 66 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल अनिकेत 11 उत्कर्ष सावले टीमला. परंतु आपण मान्यवरांच्या स्वागताकडे बोलतोय. धन्यवाद अजिंक्य. मी विनंती करतोय आमचे माजी सरपंच आणि आत्ताचे सदस्य आणि वासंबे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी तिरंगा चषकामध्ये आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी आशिष जाधव यांना विनंती करतो की त्यांनी संदीप शेठ मुंडे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या तिरंगा ट्रॉफीमध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. मोठी धावसंख्या खरं तर जुई संघ षटकार चौकारांना त्यांचं स्वागत आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. संदीप शेठ मुंडे साहेब त्यांच्या समवेत असलेले आमचे अभिजित घरत यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. प्रतीक हिवराळे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. मी विनंती करते मयूर दुरव्या प्रतीक हिवराळे यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे बाबूशेठ घरात अभिजित घरात चांगलं काम ते करत असतात नेहमी. कुठे डॅममध्ये कोणी बुडाला असेल, कुठे दरीमध्ये कोणी पडलेले असेल, चांगलं काम. कलकट्या का अभिजित घरात यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. आज इथे आपण पाहतोय भाई सुरेश म्हात्रे साहेब, आजूशेठ सावंत, बबलू मुकादम आमचे, त्यानंतर सुरेशजी पाटील, अरुण शेठ गायकवाड, कित्येक मान्यवर, अनिल पांगत, मयूर म्हात्रे, इथे प्रतीक हिवराळे यांचा सन्मान. त्यानंतर मी अभिजित घरत यांना विनंती करतोय आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. मोठी जोडीने मला थोडे 65 केल्यात ना, सगळ्यात मोठी धावसंख्या आहे का आजच्या दिवस रात्रमधली. यानंतर मी अभिजित घरत यांचं स्वागत करण्याची विनंती तिरंगा चषकामध्ये सागर झावरे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि आमचे मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत अभिजित घरत, आणि आमचे विनोद शिंदे. अभिजित घरत खरं तर सगळ्यात आवडीने त्यांना बाबू म्हणतात, आणि आपल्या परिसरातील एक होतकरू आणि कुठेही अडचणीमध्ये कोणी असेल तर त्याला मदत करण्याची क्षमता असणारे आमचे अभिजित घरत, त्यांचा सन्मान. त्यानंतर विनोद शिंदे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. तेही मनसेचे पदाधिकारी आहेत. विनोद शिंदे यांचा सन्मान. कित्येक मान्यवर आज आपण बघितले. नितीन पंडित यांना मी विनंती करतोय की त्यांनी विनोद शिंदे यांचा सन्मान करावा. विनोद शिंदे यांचा सन्मान. निखिल पाटील यांना मी विनंती करतो. नितीन पंडित मध्ये कुठेतरी गोव्याला गेले होते ना, नितीन पंडित त्यांचं स्वागत करतायत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. आणि सावळे संघ आपण पाहतो, उत्कर्ष सावळेने एका बाजूला मोठी जुई, या दोन संघांमध्ये मॅच रंगत आहे. ऋषी माळीचा आता कस पणाला लागणार आहे, कारण मोठी धावसंख्या त्यांच्या समोर आहे. जाऊया पुन्हा एकदा अंकित मालुसर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर. मनीष 11 कांबे आणि शिवसंघर्ष मोहपाडा दोन कर्णधारास आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. मनीष 11 कांबे आणि शिवसंघर्ष मोहपाडा दोनही कॅप्टनला आमची विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं. यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होताना आपण या ठिकाणी बघणार आहोत, आणि दुसऱ्या फेरीच्या लढती या 3 ओव्हरच्या असतील याची दक्षता घ्या. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना खरं तर बी गटातील एक लढत बाकी राहिली होती, आणि आपण बघतो अनिकेत 11 उत्कर्ष सावले आणि त्यांच्या विरोधात कियांश 11 AAC मोठी जुई. एक चांगली लढत आपल्या भेटीला आली आहे. भलेही 65 झाले असतील, पण आपण सातत्यानं उल्लेख करतोय ज्या ज्या वेळेला सर्वोच्च धावसंख्या होते ना, त्या वेळेला त्या धावांचा पाठलाग सुद्धा होताना आपण आजच्या दिवसात पाहिला आहे. सध्या स्थितीला रात्र आहे, कमी धावा ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्या धावा डिपेंड केल्या जातात, पण इथे मात्र आपण बघतोय कदाचित खऱ्या अर्थानं या धावांचाही पाठलाग होईल.
राज शूज शॉपचे मालक राकेश कुमावत यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. टॉप 3 मध्ये जे संघ असतील त्यांचा जो 12वा खेळाडू असेल ना त्यासाठी शूज त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. राकेश कुमावत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत निशांत मालीच्या या क्लासिकल चौकारानं होत असताना निशांत माली आणि त्याच्या जोडीला ऋषी माली ही आघाडीची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. महागुरू यांनी उल्लेख केला की सामना चांगला होणार यात बिलकुल शंका नाहीये. कारण अगोदरच्या टुर्नामेंटमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल जवळजवळ 56 धावा जमवून सुद्धा सावळे संघाच्या गोलंदाजांनी तो सामना गमावला होता. इथे धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी पसंती दर्शविली आहे आणि ज्या वेळेला सामना संकटात असतो ना त्यावेळेला निशांत मालीचा क्लास तो सिद्ध करत असतो. तसाच प्रयत्न होता. खरं तर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाही. सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 4 या धावसंख्येवरती. शिवसंघर्ष मोहपाडा टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. मनीष 11 कांबे संघाचे कर्णधार त्या ठिकाणी आलेले आहेत. मी शिवसंघर्ष मोहपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. फुलर लेन सरळ बॅटने खेचलाय. पर्याय नाहीये क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघालाय. अजून एक चौकार. धनेश कामोटकर पहिले षटक टाकतोय. खरे तर मोठी जोई संघ म्हटला की कामोटकर जास्त आहेत आणि त्यांना आव्हान असेल ते सावले टीमचा. निशांत माळी माळी परिवार सातत्यानं आपण या स्क्वॉड मध्ये बघत असतो. निशांत माळी आणि त्याच्या जोडीला हार्ड हिटर ऋषी माळी. जर या धावात चेस करायच्या असतील ना तर ऋषी माळीचं शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं असेल आणि सामना प्रेक्षकांची मनं जिंकणारा होईल यात बिलकुल शंका नाहीये. त्या दृष्टिकोनातून सुरुवात केली आहे निशांत माळी या फलंदाजानं. एकूण धावसंख्या होते धावफलकावरती 9. 66चा पाठलाग करत असताना अंकित सेकंड राऊंडच्या मॅचला आता सुरुवात होईल. कैवल्य 11 शिवसंघर्ष मोपाडा आणि मनीष 11 कांबे टॉस करण्याला लगेच पाहुण्यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. कांबे आणि मोपाडा या लगेच दोन्ही कॅप्टन आलेत. मी विनंती करणारे मान्यवरांना आमचे पाहुणे संदीप शेणमुंडे साहेबांना मी विनंती करणारे टॉस करण्यासाठी. एका बाजूला कैवल्य 11 शिवसंघर्ष मोहपाडा आणि मनीष 11 कांबे दोन्ही संघांनी एक मॅच जिंकलेली आहे. सेकंड राऊंड मध्ये खेळणार आहेत. संदीप मुंडे साहेबांच्या हस्ते नाणेफेक करण्यात येते. कांबे संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय लगेच सांगा. 3 ओव्हरची मॅच असेल. युट्यूबर आमचे साहिल माळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला विनंती आपण व्यासपीठावर या. साहिल माळी आपलंही स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. 66चा पाठलाग करताना शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 56 या धावसंख्येची. 18 चेंडू 56 धावसंख्येची गरज. पहिलं सत्र गाजवलं ते फलंदाज जितेश भोईर या फलंदाजानं 33 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्यानं पेश केली. मोक्याच्या क्षणाला 4 षटकार त्यानं ठोकले. असं वाटत होतं की धावा कमी होतील. त्याच क्षणाला तो मोठमोठे फटके खेचत होता आणि चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय. ते पहिल्यांदा बॅटिंग करताना मोठी जुई संघाला पण इथे या धावाही चेस होतील. ऋषी माळी कशी कामगिरी करतोय यावरती तमाम रसायनीच्या प्रेक्षकांचं आता लक्ष असेल. कारण सध्याच्या घडीला जास्त बहरात असलेला खेळाडू आहे आणि या धावा जर का चेस करायच्या असतील ना या धावांपर्यंत पोहोचायचं असेल ना तर ऋषी माळीचं चांगलं खेळणं फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत. 56 धावसंख्येची गरज. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दीप पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मोहपाडा मार्केट एंड कडून तो मारा करेल. दीपचा हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्याने सांगितलंय की मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत मी मैदानावरती आहे तोपर्यंत हे फटके येतच राहतील. एक जबरदस्त षटकार.
संदीपदादा मुंडे साहेब यांची उपस्थिती आणि त्यांच्यावरती आधारित गीत या षटकारानंतर येत असताना सामनाही तेवढ्या ताकदीचा आहे. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांची मनं जिंकणारा सामना होईल यात बिलकुल शंका नाही आहे. चांगल्या संख्येने प्रमुख पाहुणे या मुख्य मंचावरती आपण त्यांची उपस्थिती बघतोय. सगळ्यांचं स्वागत असेल. 17 मध्ये पडण्याची गरज. फटका फसलाय. फटका हवेत आहे. महत्वाची विकेट. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. या विकेटची अहमियत ओळखून हा झेल कॅरी केला आणि मोठा अडसर जो या मॅचला कलाटणी देऊ शकला असा ऋषी माली त्याला केलं जाते बाद. डीजे विकेट महत्वाची या ठिकाणी गमावले. ज्या चेंडूवरती षटकार लागवला होता त्या चेंडूवरती बाद होणं हे फार मोठं दुर्दैव असेल मित्र म्हणेन. उत्कर्ष सावले टीमचा अनिकेतच्या नावानं हा संघ मैदानावरती खेळ करतोय. असं वाटलं होतं की ऋषी मालीने एक चांगला फटका लगावलाय, तो या मॅच मध्ये करामत करेल, पण अगोदरचा चेंडू लवकर लाईन मध्ये फलंदाज झाले होते. चांगलं प्रॉपर टायमिंग झालं होतं. या चेंडूवरती थोडासा चेंडूनं गती कमी केली, थांबला आणि आपण बघतोय का नंतर खऱ्या अर्थानं फसला त्या फटक्यामध्ये तो ऋषी माली. एक महत्वाची विकेट गमावले. क्रिकेट कोणत्या एका खेळाडूचा खेळ नसून हा सांघिक खेळ तुम्हाला करावाच लागतो, कारण पहिल्या सत्रात अंकेश कामोडकर सारखा फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर जितेश भोईरनं तो डाव सावरला होता आणि तशी कामगिरी इथून पुढे एका फलंदाजाला करावीच लागेल. शेवटच्या आता 16 चेंडू बाकी आहेत. 50 धावसंख्येची गरज. क्षमता आहे या फलंदाजाकडे. प्रवीण भोजने बॅटिंग साठी दाखल झाले. समबरीन डिलिव्हरी पडल्यानंतर अगदी डीप मध्ये चेंडू राहिला, सरळ विसावला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल. जसे चेंडू निर्धाव येतील ना तसं धावामधील धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढताना पाहायला मिळेल. दडपण वाढेल ते उत्कर्ष सावले टीमवरचं. अजून एक चांगला चेंडू थांबवलाय खरं तर या मॅच मध्ये. प्रवीण भोजने नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल झाला. प्रत्येक फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. कॅल्क्युलेट बॅटिंग तुम्हाला करावीच लागेल, विशेषतः धावांचा पाठलाग करताना. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्यापेक्षा सिंगल डबल फार महत्वाचे आहेत आणि अशा वेळेला आपण बघतोय की प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा जो प्रयत्न आहे ना तो कुठेतरी फसतोय. वारंवार चेंडू निर्धाव जात आहेत आणि दडपण वाढतंय सावले टीमवरती. ऑन साईडला फटका क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. खरं तर 66चा पाठलाग करायचा आहे. इक्वेशन आता बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 13. 49 ची गरज. निर्णायक चेंडू. बॅकफुटला जो ना फटका प्ले करायचा होता, गोलंदाज पोहोचलेत. निशांत माली सुद्धा या चेंडूवरती बाद होतोय. याचा अर्थ या मॅच मध्ये पुरता आता बॅकफुट वरती ढकललाय ते अनिकेत 11 उत्कर्ष सावले टीमला. विरोधक संघ कियान्स 11 ASC मोठी जुई या टीमनं. डीजे क्रिकेटचा जोहर आता वाढलेला आहे. दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी ब्रदर्स ग्रुप यांच्या वतीनं डे नाईट क्रिकेटचे सामने ऑर्गनाईज करण्यात आलेले आहेत. तब्बल 1 लाख रुपये त्या स्पर्धेची इनामी राशी असेल. द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 अशी इनामी राशी पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर आणि मालिकवीरासाठी फ्रीज. भव्य दिव्य टुर्नामेंट आपल्या भेटीला येत आहे. दिनांक 14 ते 15 फेब्रुवारी टाटा पॉवर रिस येथील भव्य मैदानावरती आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी यांच्या वतीनं ती स्पर्धा असेल. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 49 ची गरज. खरं तर अजून एक रसानीतील अग्रनामांकित स्पर्धा स्वर्गीय शंकरशेठ माली स्मृती ट्रॉफी दिनांक 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान आपल्या भेटीला आली आहे.
1,50,000 रुपये त्या स्पर्धेची इनामी राशी असेल आणि विशेषतः त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय ठाण्याचे 4, रायगडचे 4, बदलापूरचे 4 असे संघ त्या टुर्नामेंट मध्ये खेळत असतात. अंकित शिवसेनेचे प्रवक्ते रायगड जिल्हा शैलेजी सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या तिरंगा चषकामध्ये. शैलेजी सोनवणे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत रायगड जिल्हा. त्यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं या तिरंगा चषकामध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. नक्कीच पाहुण्यांची रेलचेल आता आपण बघतोय. जसा वेळ मिळतो तसतसे पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. त्या सगळ्या तमाम पाहुण्यांचा आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूयात मोस्ट वेलकम. युट्यूबर आमचे साहिल माली यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत असेल या तिरंगा ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. चेंडूची उंची या ठिकाणी तपासली जाईल. ऑन स्क्रीनवरून आपण हे चित्र बघणार आहोत आणि तिसरे पंच सांगतायत की नो बॉल असेल. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट. धावसंख्या आहे धावफलकावरती 66चा पाठलाग करताना 19 धावा आहेत धावफलकावरती. वेगवान भन्नाट वेग पर्यायच नाहीये. बघत राहिलेत फलंदाज आशाल भूत अशा नजरेनं. सरळ चेंडू विसावला. विकेट किपरच्या हातामध्ये क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र फेकलं ते गोलंदाज हर्ष या गोलंदाजाने थांबवलं जातंय उत्कर्ष सावले टीमला. हर्ष भोपीला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती 19 धावा आहेत धावफलकावरती. खरं तर असं वाटलं प्रयत्न होईल 66चा पाठलाग करताना पण रोखलाय सावले टीमच्या फलंदाजांना. इथे हा फटका एक्स्ट्रा कव्हरला स्टॉप केलं जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 20 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 66चा पाठलाग करायचा आहे. शेवटचे आता 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 46 या धावसंख्येची. भेदक गोलंदाजी कौतुकास्पद कामगिरी गोलंदाजांनी साकारले. असं वाटलं तर ऋषिमालीच्या एक षटकारानंतर मॅच बनेल, मॅच मध्ये रोमांचकता वाढेल. लगेचच पुढच्या चेंडूवरती त्याला बाद करत या मॅचचं चित्र जवळजवळ स्पष्ट केलं ते मोठी जुई टीमच्या गोलंदाजांनी. हर्ष भोपी सुद्धा चांगली कामगिरी करतोय. 10-46चं इक्वेशन भरपूर अंतर वाढलंय आता अनिकेत 11 उत्कर्ष सावले टीमसाठी. अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे. लाजवाब. कौतुक करावं तितकं कमी आहे. बघण्याशिवाय पर्यायच नाहीये फलंदाजांकडे. प्रवीण भोजनेला आपण बघतोय. नॉन स्ट्रायकर एंडला हरीश माली स्तब्ध बघतोय आणि हरीशला सुद्धा ठाऊक असेल की पर्याय नव्हताच खरोखर. फलंदाज प्रवीण भोजने या फलंदाजाकडे स्वतःला तो बॅकफूट वरती घेऊन जातोय. जागा बनवण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा संपर्क होत नाही. याचा अर्थ गोलंदाज स्वतःची गुणवत्ता सादर करतोय मैदानावरती हर्ष भोपी. बॅटची आतली कडा मागच्या बाजूला चेंडूने वाटचाल केले पण एस्टनवरती चेंडू जाऊन आदळतो आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी उत्कर्ष सावले टीमचा. डीजे डीजे 20 धावा धावफलकावरती 3 विकेट त्या ठिकाणी गमावल्यात. तिसरं षटक सुरू आहे. 46 धावसंख्येची अद्यापही गरज. 8 चेंडू शिल्लक. 46 धावसंख्येची गरज. 7 षटकार 1 चौकार. 8 चेंडूवरती मारावे लागतील तरच जिंकता येईल. पण ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे ते बघता वाटत नाही आव्हान पूर्ण होईल सावले टीमसाठी. वाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. अतिरिक्तच्या साह्याने 1 धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 21 धावा आहेत धावफलकावरती. धावांचा पाठलाग करताना खरं तर तुम्हाला द्विधा मनस्थितीमध्ये खेळ करावा लागतो. आक्रमण करायचं की विकेट्स राखत धावा जमवण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा डबल माइंडनं खेळताना सोपं नसतं धावा चेस करणं. विकेटही गमावल्या. प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले आणि त्याचा परिणाम धावसंख्या कमी आहे. अजून एक विकेटचं पतन होईल या मॅच मध्ये. आता तसं पाहायला गेलं तर पूर्णपणे हवी झालाय तो फिल्डिंग करणारा मोठी जुई संघ. पायचीत बाद होतोय फलंदाज
यज्ञेश. नवीन फलंदाज देवेश माली बॅटिंगसाठी आता दाखल होतील. यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. ते सामने 3 षटकांचे असतील याची दक्षता घ्या. अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा यांच्या वतीनं आज तसं पाहायला गेलं तर 77वा प्रजासत्ताक दिन आणि त्या दिनाचं औचित्य साधून तिरंगा ट्रॉफीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. दिवसाचा खेळ संपन्न झालाय. रात्रीमध्ये आपण आहोत आणि खऱ्या अर्थानं बघतोय की आजच्या रात्रीमध्येच आपल्याला ही स्पर्धा कंप्लीट करायची आहे. 26 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आणि त्यामधील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. इथून पुढे 13 संघ शिल्लक राहतील, ज्यामधून तिसऱ्या फेरीत पोहोचलाय सी गटामधून स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे बुद्रुक हा संघ. कारण सर्वोच्च धावसंख्या त्या संघाने जमवली होती. दुसऱ्या फेरीतून पहिला सामना यानंतर असेल मनीष 11 कांबे त्यांच्या विरोधात शिवसंघर्ष मोहपाडा आणि तदनंतर गावदेवी पानशील आणि त्यांच्या विरोधात असेल तो आपटी बी संघ. अशा लढती सी गटामधून दुसऱ्या फेरीच्या पाहायला मिळतील. बी गटाकडे जर गेलो तर सिद्धू 11 कैरे संघ एक सामना जिंकलाय. त्यांचा सामना असेल नारपोली टीमच्या विरोधात. हिट विकेट. खरं तर नशीब सुद्धा आता साथ देण्यास तयार नाहीये. फटका चांगला होता पण बॅट एस्टॅनवरती जाऊन आदळली आणि अजून एक धक्का, अजून एक फलंदाज गमावला जातोय देवेश मालीच्या रूपात. उत्कर्ष सावले टीम कडून 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 21. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 45 या धावसंख्येची. अरुणजी गायकवाड साहेब या मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपण बघतोय. खरं तर मी जो सद्यस्थितीला कॉमेंट्री करतो ना, या मागचं खरं कारण अरुणजी गायकवाड यांनी त्यावेळेला आम्हाला अगदी समालोचन करण्याची संधी दिली होती अगदी याच मैदानावरती. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो का तिथून पुढे कॉमेंट्रीचा माझा जो प्रवास आहे तो सुखकर राहिलाय. केवळ तेच नव्हे, संदीप दादा मुंडे असतील, आजुशेठ सावंत असतील, त्याचबरोबरीने सुरेश म्हात्रे साहेब असतील, या सगळ्यांनी आम्हाला भरपूर वेळा संधी दिली. आणि म्हणून तर या रायगडच्या पंढरी समजल्या जाणाऱ्या मैदानावरती मी वारंवार समालोचन करतो. हे मागचं खरं कारण मोहपाडा वासियांनी आम्हाला दिलेलं खरं प्रेम आहे. तुम्ही दिलेल्या संधी आणि तदनंतर कॉमेंट्री क्षेत्रात आम्ही अद्यापर्यंत कायम आहोत. पण इथे मात्र आपण बघतोय की शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरले ती 45 या धावसंख्येची. विजय जाधव यांचं स्वागत इथे करण्यात येईल. विजय जाधव यांनी विनंती आहे तुम्ही स्वागताचा स्वीकार करा या तिरंगा ट्रॉफीमध्ये. शेवटचे 6 चेंडू 45 ची गरज. मॅच मध्ये एकतर्फीपणा आहे. सुरुवातीला अतुल मालीनं पहिलं षटक किफायती टाकलं होतं. केवळ 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि कोणालाच वाटलं नसेल की पहिल्या षटकात 5 धावा आल्यानंतर 60+ धावा होतील त्या मोठी जुई संघाच्या. आणि विशेषतः अंकेश कामोडकर सारख्या फलंदाजाची विकेट सुद्धा त्यानं प्राप्त केली होती. पण तिथून पुढे तीनही गोलंदाजांची कामगिरी खराब राहिली. आणि एकंदरीतच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी इथून पुढे करायचा होता तो उत्कर्ष सावले टीमला. शेवटचे 5 चेंडू 44 ची गरज आहे. या दरम्यान सन्माननीय अजयदादा राऊत यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अजयदादा राऊत आपणास आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. तिरंगा ट्रॉफी 2026च्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत असेल.
4 चेंडू बाकी राहिलेत मॅच मध्ये. औपचारिकता आपण पूर्णपणे बघतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे ती मोठी जुई संघाने. बॅटची आतली कडा क्षेत्ररक्षक सुद्धा खूप चांगले एफर्ट्स देत आहेत. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. कोणतीच संधी सोडत नाहीये. अजिबात डोकं वर करू दिलं नाही अनिकेत 11 उत्कर्ष सावले टीमला धावांचा पाठलाग करत असताना. या मॅच मधील 3 चेंडू बाकी आहेत. 43 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं सगळ्यांनाच की हाय व्होल्टेज सामना होईल पण तसं काही घडलं नाही. धावांचा पाठलाग करताना लगावलेल्या लगातारच्या विकेट आणि त्या कारणास्तव आपण बघतोय गमावलेल्या लगातारच्या विकेट आणि त्या कारणास्तव धावांचा पाठलाग अशक्य राहिला तो खऱ्या अर्थानं उत्कर्ष सावले टीमसाठी. आणि अजून एक विकेट. विकेटवर विकेट विकेटवर विकेट लगातार विकेट गमावले जात आहेत की काय अशी शंका या ठिकाणी आता निर्माण झाली होती. फलंदाजाने क्रीज सोडलं होतं आणि खरोखर तो फलंदाज त्या ठिकाणी बाद असेल. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकांना हा झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. आतली कडा घेतली होती खरं तर चेंडूने बॅटची. 2 चेंडू बाकी आहेत. 43 ची आवश्यकता. खूप चांगला खेळ राहिला संपूर्ण मॅच मध्ये. मोठी जुई या टीम कडून विशेषतः जितेश भोईरने केलेली 33 धावांची एक जबरदस्त इनिंग आणि त्याच्या जोरावरती सुस्थितीत पोहोचला तो पहिल्या सत्राच्या अंती मोठी जुई संघ. आणि त्यानंतर आपण बघतोय की अजिबात संधीच दिली नाही उत्कर्ष सावले टीमला. भूषण मालीने षटकार लगावला तर देवेंद्र माली समालोचक यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. देवेंद्र आपलंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त समालोचक सावळेगावचे देवेंद्र माली तुमचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. डॉट बॉल येतोय. अंकित करताना संदीपजी मुंडे साहेबांनी आजच्या या तिरंगा ट्रॉफीला भेट दिलेली आहे. त्यांचे खरं आभार आहेत त्यांच्या समवेत असलेल्या पाहुण्यांचे. अभिजित घरत असतील, विनोद शिंदे असतील, सर्व मान्यवरांचे इथे आपण तिरंगा ट्रॉफीमध्ये खरं आभार मानत आहोत. खरं तर आपण बघतो आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून संदीपदादा मुंडे साहेब यांना आपण बघतोय. त्यांना